आणि नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमी हा सण आहे, हा आपल्या खरं म्हटलं तर देवादिकांपासून पूर्व जन्माच्या आधीपासून हा सण साजरा केला जातो. तसं पाहिजे तर कहाणी संग्रहामध्ये अनेक कथा आहेत आपल्या, आणि विशेष करून शेतकरी समाजामध्ये नागाला मित्र असं म्हटलं जातं. लागणारं साहित्य केली आहे, काकडी आहे, नारळ आहे, दूध आहे, लाया, बतासे, आपल्या घरामध्ये उकडीचे लाडू, आपल्या घरामध्ये घुगऱ्या उकडल्या जातात, वाटाणे उकडले जातात, चवली उकडली जाते. असे अनेक विविध प्रकारचे पदार्थ हे नागदेवताला दाखवले जातात. आणि त्याच्यामध्ये खास करून आपल्या भागामध्ये गोमॅट्याचा तानाला महत्त्व आहे. तेरड्याचे झाडं आणि गोमॅट्याचं तानं असं लागतं, आणि याच्यामध्ये ह्या नागदेवताची अशी स्थापना केली जाते आणि विशेष महत्त्व आहे त्याचं. आणि खास करून देवाला जे जे नैवेद्य आवडतात ते आजच्या दिवशी देवाला दाखवले जातात. आणि नवनागांची आपण पूजा केलेली आहे, आपण पाहू शकता नवनारायणांची पूजा झालेली आहे. आपल्याला अनंत वासुकी असं देवाचं स्मरण करून आणि या नागदेवताची पूजा केली पाहिजे. आणि नागदेवताला खास करून महिला वर्ग ज्या आहेत त्या बाहू मानतात, आणि खरोखर ज्यांना बाहू नाही त्यांना त्या नागदेवताची माया प्राप्त होत असते. आणि कुठे कुठे मामासुद्धा म्हणून नागदेवता पुढे आलेले आहेत, कुठे बाहू म्हणून आलेले आहेत. अशा अनेक कथा आहेत. आणि नागदेवता महादेवाच्या गळ्यामध्ये, देवी देवतांच्या अंगावर असे आहेत. गणपती बाप्पाच्या सुद्धा अंगावर नागदेवता आहेत. अशा अनेक ठिकाणी नागदेवता आहेत. आणि विशेष करून आपल्या शरीरामध्ये सुद्धा नवकुंडली आहेत, त्याच्यामध्ये नागाचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे नागदेवता जी आहे ही संपूर्ण देवपूजेमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जसं आपण गणपतीला महत्त्व देतो त्याच पद्धतीने नागदेवताला सुद्धा आग्रह मान्य दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये नागदेवताची आपण पूजा केली तर महादेव खुश होतात, अनेक देवता खुश होतात, पितृसुद्धा खुश होतात. कारण की पूर्वज जर आपण पाहिलं तर आपण म्हणतो की धनावर नाग आहे, तर ते नाग नसून ते आपले पूर्वज असतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी. वर्षातून आजच्याच दिवशी नागदेवताला पृथ्वीच्या वरती मान असतो, तर एरवी ही पृथ्वी माता शेष नारायणाच्या मस्तकावर धारण आहे. म्हणून आजचा हा फार मोठा आणि चांगला योग आहे. त्याच्यामध्ये आजचा शुक्रवार आलेला आहे, हाही उत्तमात उत्तम दिवस आहे. आणि तशी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झालेली आहे. म्हणून अतिशय पवित्र आणि पावन महिन्यामध्ये सुरुवातच नागपंचमीची आहे. म्हणजे एखादा मुका प्राणी आणि त्याला आपण मित्र म्हणून संबोधलं जातं. आणि आजच्या दिवशी या नागदेवताचा प्रत्येकाने आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे, आणि तो नक्की घेतलाच पाहिजे. आणि तो आपला पाठीराखा आहे. आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा वास्तुदेवता आणि नागदेवता यांना घराच्या खाली ठेवलं जातं, मग आपण घर बांधतो. म्हणून संपूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये या नागदेवताला फार महत्त्व आहे. बोला नागदेवता भगवान की जय, वासुकी देवता की जय, अनंत नागदेवता की जय.